जिस नंबर पर संपर्क करना चाहते हैं वो अभी बंद है, कृपया थोड़ी देर बाद प्रयास करें। The number you are trying to reach is switched off. Please try again later. अरे अभ्या, तुझे बाकीचे सगळे अडथळे तू मस्त पार करशील, पण या बाईचं डोकं ताळ्यावर आणायला मला भारी मजा येणार आहे. असं सॉल्व्ह करीन ना, स्वतःलाही विसरून जाईन ती. पण सध्या न्यूटन मामू काय म्हणतायत ते बघतो. शेवटी जे व्हायला नको होतं तेच झालं. सगळं त्या जयच्या घशात गेलं. हो, पण मला माझं स्वातंत्र्य मिळालं ना माई. अगं, आपण मुळातच स्वतंत्र असतो. कशाची तरी किंमत देऊन स्वातंत्र्य मिळवायला लागलं हेच दुःख आहे. अभिचं हेच म्हणणं आहे माई. त्यालाही खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून. कुठल्याही स्वाभिमानी पुरुषाला त्रास होणारच शमी. मला फक्त एवढंच बरं वाटतं की तुला अभिजित सारखा मुलगा मिळाला. आता फक्त रियाला कोणीतरी समंजस मुलगा मिळाला की म्हणजे मग मी डोळे मिटायला मोकळी झाले. माई, निदान आता तरी आपण हे घर सोडायला पाहिजे ना ग. बघ ना, आजपर्यंत कितीतरी वेळा मी हे घर सोडायचा प्रयत्न केला, पण कधी ममाने, कधी नीना आंटीने, कधी जयने माझं जाणं अडवलं. जय, त्याला जे हवं होतं ते त्याने मिळवलंच शेवटी. निदान आता तरी त्याने मला शांतपणे जगू द्यायला पाहिजे. मला जे वाटतं तेच बरोबर आहे माई. हे नीना आत्याचं, आता त्याच. माझी प्रॉपर्टी सुद्धा त्याची झाली आता. मग आता इथे का राहायचं आपण? माझं ऐक, रिया, तू आणि मामा, तुम्ही न्यू जर्सीला परत जा. मी राहीन अभिसोबत. त्याच्याबरोबर सेटल होईन. आय एम सॉरी रिया. मला माहिती आहे की तुझ्या नावावर प्रॉपर्टी नव्हती, पण ट्रस्ट मी अभिला म्हटलं होतं की आपण लॉयरशी बोलूया आणि 50% प्रॉपर्टी रियाच्या नावावर करूया. त्याआधीचे सगळं इट्स ओके शमी. मलाही तुझ्यासारखंच पैशात काहीच इंटरेस्ट नाहीये. तुझ्याच सारखा माझा सगळा इंटरेस्ट अभिमध्ये. आता या घरात फक्त जय राहील आणि नीना मॅडमच्या आठवणी. एनिवे, मी आज मामाशी बोलणार आहे की लवकरात लवकर आपण इथून. मॅडम सोडा मला. मॅडम सोडा मला. आता का सांग ना मॅडम. खोटं बोलताना काही वाटलं ना तुला? माझ्या माणसांशी खोटं बोललीस? हे बघ, ही सगळी माझी माणसं आहेत. यांच्याशी खोटं बोललेलं मला चालत नाही. आता बोल ना. आता का दातखिळी बसली? त्या दिवशी तर किती आरोप करत होतीस आमच्यावर. आता बोल, काय खरं ते सांग ना. खरं? काय खरं? कशाबद्दल बोलतेस तू मामा? आणि ही तीच बाई आहे ना, ती त्या दिवशी आपल्या आशू, सॉरी मानसीला न्यायला आली होती. डोंट बी सॉरी बेटा, ही तीच आहे. आता बोल ना. तुम्ही बरोबर बोलताय.
मी मानसीला नाही, आशूलाच न्यायला आले होते. आणि ती तुमची बहीण आशूच आहे, मानसी नाहीये ती. अहो पण तुम्हीच तर म्हणाला होतात ना की नाही, त्यावेळी मी खोटं बोलले होते. माझी बाजू ऐकून घेतलीत ना तर तुम्ही नक्कीच मला माफ कराल. मला एक मुलगी होती, मानसी नावाची. तिचाही वर्षभरापूर्वी ॲक्सिडेंट झाला आणि आशू ज्या वॉर्डमध्ये ॲडमिट होती ना त्याच्याच बाजूच्या वॉर्डमध्ये ती सुद्धा ॲडमिट होती. पण माझी मुलगी त्या ॲक्सिडेंटमध्ये वाचू नाही शकली आणि तिचं दुःख मी नाही सहन करू शकले. हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा मला आशूविषयी कळलं. पण तुम्ही कुणीच माझ्या समोर नव्हतात आणि तिचं नावही मला माहिती नव्हतं. पण नर्सने मला सांगितलं की तिची कुणीही फॅमिली नाहीये, पण आपल्याला कुणीतरी न्यायला येईल म्हणून रोज ती वाट पाहत बसते. आणि मुख्य म्हणजे तिला तिचा भूतकाळ आठवत नव्हता. म्हणून मग मी ठरवलं की तिला जर मी माझ्या घरी नेलं तर माझा तिला आधार मिळेल आणि मलाही माझ्या मुलीचं सुख मिळेल. पण काय ना की वयाने ती माझी मुलगी वाटत नव्हती म्हणून मी केअरटेकर व्हायचं ठरवलं. आणि तिच्या फॅमिलीने असं पाहिल्यानंतर त्यांचं काय होईल याचा विचार केला होता तुम्ही? का आधीच ठरवलं होतं त्यांच्याशी काय खोटं बोलायचं? नाही मॅम, दुसऱ्याचं सुख ओरबाडून मला खरंच सुखी व्हायचं नव्हतं. पण माझ्या भावनांच्या पुढे मी हरले आणि दुसऱ्यांच्या मुलीला स्वतःची मुलगी मानलं. तुम्ही जर मला भेटला नसतात ना तर ती माझ्याकडे खरंच खूप सुखी राहिली असती. कारण तिच्या आवडीनिवडी जाणून प्रत्येक गोष्ट मी तिला देत होते. तिला अजिबात मी दुःखी केलं नसतं. पण दुसऱ्याच्या अंगणातलं झाड स्वतःच्या दारच्या मातीत किती काळ तग धरणार होतं. मला तिला खरंच गमवायचं नव्हतं हो. पण ठीक आहे, ती माझी मानसी नाहीये, तुमच्या आशूच आहे. आणि तो बर्थमार्क बेटा, ते मी विचारलं होतं हॉस्पिटलमध्ये. आशू जेव्हा ऍडमिट झाली होती तर त्या ऍक्सिडेंटमध्ये ऍक्च्युली तिच्या पायावर खूप इंजुरीज झाल्या होत्या आणि त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना स्किन ट्रान्सप्लांट करावे लागले आणि त्यात तो बर्थमार्क गेला. कुठे मग आमची आशू?
ऐकलं मी सगळं. सांगा ना, हे सगळं खरं आहे? म्हणजे मी आशू? अगं, मानसी माझी मुलगी होती आणि ती गेलीये. बेटा, तू मानसी नाही, आशू आहेस आणि हीच तुझी खरी फॅमिली आहे. हे सगळं काय चालू आहे? मला कोणी येऊन काही सांगतं? आणि तुमचं काय म्हणणं आहे? आज एक जण येतो आणि मला म्हणतो तू आशू आहेस, दुसरा म्हणतो नाही 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 तू मानसी आहेस, ही मुलगी म्हणते की मी तुझी बहीण आहे, ह्या म्हणतात तू माझी मुलगी आहेस. अंजली, तुम्हीच म्हणाला होता ना की माझी फॅमिली नाहीये, आणि आता तुम्हीच मला सांगताय की ही तुझी फॅमिली आहे. हे सगळं काय चालू आहे? मला काहीच कळत नाहीये. मला त्रास होतो या गोष्टीचा. खरं सांगू का, मला कोणावरच विश्वास नाही आता, कोणावरच. गुड स्क्रिप्ट. आणि तुझी आर्टिस्ट अंजली चांगलं काम करते. गुड कास्ट, गुड स्टोरी. इथं काहीच नाही. पुढचा पिक्चर बघ ना, पैसा वसूल आहे. म्हणजे दॅट्स इट. इनफ इज इनफ. शमिका, अभिजीत, अभिजीत, तू इथे? हो, आणि तू इथे? आय मीन, कोण आहे ते लोक? अभिजीत, मी त्यांना आपलं मानलं, आज ते मला येऊन सांगतात की मी त्यांची कोणीच नाही. आणि हे लोक ज्यांना मी काल परवा भेटले, ते मला येऊन सांगतात की हे सगळेजण माझे फॅमिली मेंबर्स आहेत. मी कोणालाच ओळखत नाही. या सगळ्यांमध्ये मी फक्त तुलाच ओळखते. कोण आहे ती लोक? मला शुद्ध आल्यापासून मी फक्त तुलाच भेटले, तुलाच पाहिलं, तूच माझी काळजी घेतलीस. आणि आता मला यांच्यावर विश्वास नाहीये. मला खरं यांच्यावर विश्वास नाही. अभिजीत, प्लीज प्लीज मला वाचव. मला माझ्या पास्ट विषयी काहीच आठवत नाहीये, म्हणून आय थिंक हे लोक माझा फायदा घेत आहेत. अभिजीत, प्लीज प्लीज. अभिजीत, तू हिला ओळखतोस? मलाही तेच विचारायचं. अभि, तू आशुतीला कसा काय ओळखतोस? आशुती? हो, हीच माझी बहीण आहे, आशुधी. मी आशू नाहीये. मला वेळ लागेल आता. हा सांगतो की मी आशू आहे, ती सांगते की मी मानसी आहे. मला नाही माहिती. मला वेळ लागेल आता. एक मिनिट. शमिका, हा काय गोंधळ आहे?
मला तूच सांगितलं होतंस की तुमची आशुदी तुम्हाला कायमची सोडून गेली म्हणून. हो पण ते खोटं हे आत्ता कळलंय मला. हे खरं की आशुदीचा ऍक्सिडेंट झाला होता पण त्यात वाचली ती. शी इज बॅक अभि. माझी आशुदी परत आली. आणि तिला वाचवणारा दुसरा तिसरा कोणी नाही, आपलं अभिजितच आहे. या मुलीला मी वाचवलं हे खरंय. अभि पण इतके दिवस तुम्हाला काहीच कसं नाही बोललास? अभिजित, तू किती दिवसांपासून ओळखतो तिला? आणि अभि, तुझ्याकडून तिला आमच्याबद्दल काहीच कळवलं नाहीस? हो, आणि तू तिला कधीच सांगितलं नाहीस तू कोण आहेस? एक मिनिट, एवढा प्रश्नांचा भडीमार करू नका माझ्यावर प्लीज. एक मिनिट, बरोबर बोलतोय तो. प्लीज शांत राहा. तो सांगेल ना काय ते. अभि बेटा सांग बघू. शमिका, मी इतके दिवस तुला सांगितलं नाही कारण मलाही कल्पना नव्हती ही तुझी बहीण आहे म्हणून. मी साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. मी जय आणि राहुलच्या पार्टीला चाललो होतो. हॅलो अभि, कुठे आहेस तू? अरे जय, तुलाच फोन लावत होतो. कुठे आहेस तू? आणि काय ही कुठली गाडी पाठवली सर? बंद पडली. काय झालं मुलीला? अहो, ही पाण्यात पडली होती, लाटाबरोबर वाहत चालली होती. आम्ही तिला बाहेर काढलं आणि इकडे घेऊन आलो. तिला तर हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तेव्हा मी तिला डॉक्टरकडे नेलं. तिथे माझी धवल आणि रुपाली, माझे मित्र, दोघंही डॉक्टर्स, त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. अभिजित, तुमचं काय नाव? शेवटी मला भीती होती तेच झालं. पेशंट कोमामध्ये गेला. मी धवल आणि रुपालीने तिची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला काही लोकल न्यूजपेपरमध्ये जाहिराती सुद्धा दिल्या. त्यावेळेला तुम्ही सगळे US ला होता बहुतेक. रुपाली, आय थिंक दिस इज अ क्लिअर केस ऑफ रेट्रोग्रेड अमनेशिया. म्हणजे एक्झॅक्टली काय? अरे, सामान्य माणसाच्या भाषेत मेमरी लॉस, स्मृतिभ्रंश. म्हणजे सगळं नाही, तू, मी, धवल, नर्स, हे सगळं तिला आठवेल, पण ऍक्सिडेंटच्या आधी काय झालेलं हे तिला आठवणार नाही. याचा अर्थ आशूला ऍक्सिडेंटच्या आधीचं काहीच आठवत नाहीये.